मला भेंडी बनवून घ्यायची आहे. तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मी. लसूण टाकून घ्यायचा. लसूण टाकल्यानंतर मोहरी टाकून घ्यायची. मोहरी टाकून घेतल्यानंतर जिरे टाकून घ्यायचे. इथं कांदा टाकायचा. कांदा छान असा फ्राय होऊ द्यायचा. कांदा फ्राय झाला ना नंतर टाकून घ्यायचा आहे आपल्याला टमाटर. टमाटर पण छान फ्राय होऊ द्यायचं असं. टमाटर फ्राय झाल्यानंतर आपण टाकून घेणार आहोत हळद. हळद टाकून घ्यायची. हळद नंतर लाल तिखट. तुमच्याकडे हिरव्या मिरची असतील तर अतिउत्तम, पर नसतील तर लाल तिखट टाकून घ्यायचं. मीठ. तर छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं. त्याला सगळं फ्राय झालेलं आहे. जास्त करपू पण द्यायचं नाही. मस्तपैकी असं फ्राय झालेलं आहे. आपल्याला टाकून घ्यायची आहे भेंडी. छानपैकी अशी भेंडी टाकून घ्यायची. भेंडी टाकून घेतल्यानंतर पूर्ण मिक्स करायचं. दहा मिनिटं वाफेवर ठेवायचं. असं ताट झाकून वाफेवर थोडं ठेवायचं 10 मिनिटं. नंतर थोडं बंद करायचं. आणखी थोडं 5 मिनिट ठेवायचं. अशानं आपली भेंडी एकदम मऊ मऊ होते आणि शिजली जाते, म्हणजे फ्रायच होते. तर अशी छानपैकी भेंडी करून बघा तुम्ही. खूप खूप छान लागते अशी. कोणाला जर आवडत असेल तर शेंगदाणे पण टाकायचे, आणि जर नसेल आवडत तर अशीच राहू द्यायची. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.